नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद पोतदार, मनोविकार व मानसोपचार तज्ज्ञ, सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च, लातूर. सोसायटी फॉर वेलबिंग अवेअरनेस अँड रिहॅबिलिटेशन या नावाची आमची एक संस्था आहे, जी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करते. आणि आम्ही मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर वेगवेगळ्या पद्धतीनं काही कार्य करण्याचा मागील 10 वर्षापासून प्रयत्न करीत आहोत. विषय अर्थातच वैवाहिक नातेसंबंध आणि कौटुंबिक सौख्य. तर त्या अनुषंगानं आपल्याशी काही संवाद साधता येईल का? आपल्यासमोर असणारे वेगवेगळे जे प्रश्न असतात त्याच्यातून मार्ग शोधण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेता येतील का? या अनुषंगाने हे व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करतो. तो तुम्ही नीट ऐकावा आणि यातील काही मुद्दे तुम्हाला तुमच्या जगण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये आणि तुमच्या नातेसंबंधांना दृढ करण्यासाठी वापरता येतील का, याचा नक्की विचार करा. आपण आता जी ही चर्चा करणार आहोत, हा संवाद साधणार आहोत, तर हा काही प्रश्नांच्या माध्यमातून साधण्याचा आपण प्रयत्न करू. आपण काही प्रश्न घेऊयात आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात आणि बघूयात ती उत्तरं शोधता शोधता आपल्याला आपल्या काही समस्यांची पण उत्तरं मिळतात का. तर चल सुरुवात करूयात आपण. आता सगळ्यात पहिला प्रश्न मुळावरच जाऊयात आपण बोलतोय लग्न या गोष्टीविषयी, लग्नाच्या नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या समस्यांविषयी. तर मुळात ना पहिला प्रश्न हा आहे की हे लग्न करायचं कशासाठी असतं, किंवा एखादी व्यक्ती जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याला त्याच्यातून नेमकं काय अपेक्षित असतं. आता याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करू ना, तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपली जी समाज व्यवस्था आहे, समाजाचं जे स्ट्रक्चर आहे, ते मुळात स्ट्रक्चर जे बेतलेलं आहे ते आपल्या कुटुंब व्यवस्थेवर बेतलेलं. कुटुंब हा आपल्या समाजाचा एक बेसिक घटक आहे आणि अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन आपला समाज बनलेला. आणि जर ही कुटुंब व्यवस्था अबाधित राहायची असेल, ती पुढे चालायची असेल, तर ऑब्व्हियसली एक कुटुंब निर्माण होण्यासाठी त्याच्यासाठी जो बेसिक मूळ उपचार आहे किंवा मूळ प्रक्रिया आहे ती म्हणजे लग्न प्रक्रिया आहे. त्यामुळे लग्नामुळं ही कुटुंब अस्तित्वात येतात आणि अशा अनेक कुटुंबांचा बनवून आपला समाज बनत असतो. तर त्यामुळं लग्न ही आपल्या समाजाची आणि समाज एकत्रित राहण्यासाठी, समाजाचं स्ट्रक्चर मेंटेन राहण्यासाठी, तो पुढे जाण्यासाठी कुटुंब व्यवस्था ही गरजेची आहे. पण मग मी एक व्यक्ती म्हणून जेव्हा लग्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो, आपल्याला माहिती आहे की एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र येतात, त्यांचा विधिवत लग्न होतं आणि ते एकत्रित नवरा बायको म्हणून नांदायला लागतात. आपल्याकडं कायद्यानं मुलींचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष आहे. त्याच्यानंतर ते लग्नायोग्य आहेत असं आपण समजतो, कारण की त्या वयापर्यंत त्यांना एक बेसिक समज आलेली असते असं आपण गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आता मला लग्न करायचंय असं ठरवतो, तर त्याला ते कशासाठी करायचं असतं. एकतर आपण समाजव्यवस्थेविषयी बोललोच, पण त्याला वैयक्तिक पातळीवर काय हवं असतं, त्याच्या नेमका काय गरजा असतात ज्या या लग्नाच्या प्रक्रियेमधून पूर्ण होणार असतात. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं की मला लग्न करण्याची गरज का वाटते. मला असं वाटतं त्यासाठी काही मुद्दे आपण विचारात घ्यायला. मला असं वाटतं की प्रामुख्यानं 4 कारणांसाठी, आपल्या 4 गरजांसाठी आपण लग्न या प्रक्रियेला सामोरे जातो. त्यातली पहिली जी आहे ना, ती आपली प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक प्राण्याची जी बेसिक गरज आहे, जे बेसिक इन्स्टिंक्ट आहे, ते म्हणजे शरीराची गरज. स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, निसर्गानं बनवतानाच यांना या पद्धतीनं बनवलेलं आहे
की त्यांनी एकमेकांना पूरक असावं. त्यांच्या ज्या शारीरिक गरजा असतात त्या एकमेकांपासून पूर्ण व्हाव्यात. त्याला शारीरिक गरजांसोबत आपण लैंगिक गरजा असंही म्हणूयात, कारण की वाढत्या वयासोबत मनामध्ये निर्माण होणाऱ्या त्या लैंगिक भावना त्यांची पूर्तता करणं आणि त्याच्यासाठी समाजमान्य असं एक स्ट्रक्चर तयार व्हायला हवं. आणि ते स्ट्रक्चर ही सामाजिक, नैतिक, कायदेशीर बैठक त्या नात्याला, त्या शारीरिक संबंधांना हे लग्न देतं. त्याच्यामुळं ती आपली पहिली गरज जी पूर्ण व्हावी म्हणून लग्न आपल्याला गरजेचं असतं. आता दुसरी जी गरज आहे ती आहे भावनिक गरज. आपण मनुष्य प्राणी जे आहोत ना, तर आपल्याला सगळ्यांनाच विचार करण्याची क्षमता मिळालेली आहे. आपल्याला भावना आहे आणि आपल्याला ना आपल्या भावनिक गरजा पूर्ण व्हाव्यात याची खूप आस असते. त्यामुळे माझं असं कुणीतरी असायला पाहिजे, मला समजून घेणारं कुणीतरी असायला हवं, माझी काळजी करणारं कुणीतरी असायला हवं, माझ्यावर प्रेम करणारं कुणीतरी असायला हवं. त्यामुळे ही प्रेमाची गरज ही आपल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याची गरज आहे. ही गरज ही लग्न व्यवस्था आपली पूर्ण करते. एक हक्काचं माणूस आपल्या आयुष्यामध्ये येतं जे शरीरासोबत मनानंही आपलं असतं आणि माझ्या भावनिक गरजा, माझा आनंद, माझी दुःख, माझी काळजी, माझा त्रास मला त्या व्यक्तीसोबत शेअर करता येतो. एकमेकांसोबत आपण या सगळ्या भावना जेव्हा शेअर करतो तर त्याच्यामधून आपल्याला जगण्याचं एक बळ मिळत असतं आणि त्या जगण्याला एक अर्थ प्राप्त होत असतो. त्यामुळे हे शेअरिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणीतरी जोडीदार हवा असतो. तो जोडीदार हा लग्न देतो. त्यामुळे ही झाली दुसरी गरज. पहिली गरज शारीरिक, दुसरी गरज मानसिक किंवा भावनिक असं आपण म्हणूया. आता तिसरी जी गरज आहे ती सामाजिक गरज आहे. म्हणजे आपण ह्या समाजाचा घटक आहोत आणि त्या समाजामध्ये त्या समाजानं आपल्याला, आपल्या नात्यांना, आपल्या जवळीकीला स्वीकारणं आणि त्या समाजाच्या एका सुरक्षित कवचाचा भाग बनणं, याच्यासाठी लग्न ही व्यवस्था परत मला मदत करते. त्यामुळे माझी ती सामाजिक गरज पण आहे लग्न करणं, की लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, एक स्त्री आणि पुरुष म्हणून आमच्या दोघांमध्ये निर्माण झालेलं जे नातं आहे किंवा त्या नात्यातून पुढं जे माझा पिढी पुढे जाणार आहे, माझा वंश पुढे जाणार आहे, तर त्या वंशाला सुद्धा एक कायदेशीर बैठक, त्याला ते कायदेशीर कवच मिळावं याच्यासाठी लग्न व्यवस्था. कारण की दोन स्त्री पुरुष एकत्र आले पण त्यांनी लग्न केलेलं नसेल तर त्याच्यातून निर्माण झालेला त्यांचा वंश किंवा त्यांचं अपत्य हे लीगल समजलं जात नाही, इथिकल समजलं जात नाही, योग्य समजलं जात नाही. त्यामुळं सामाजिक बैठक माझ्या कुटुंबाला, माझ्या पुनरुत्पादनाला, माझ्या मुलांना आणि मलाही ती मिळावी, मला समाजामध्ये मान मिळावा, मला समाजानं स्वीकारावं, ही माझी शारीरिक गरज आहे. त्यासाठी लग्न या व्यवस्थेमधून हे नातं तयार होणं हे गरजेचं ठरतं. त्यामुळे ही झाली तिसरी गरज. आता पहिली गरज शारीरिक, दुसरी गरज मानसिक किंवा भावनिक आणि तिसरी गरज आपली सामाजिक गरज आहे. आता या सगळ्या गरजा पूर्ण होण्याचं लग्न हे माध्यम आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो. आता या सगळ्यासोबत जेव्हा लग्न म्हणून नवरा आणि बायको हे दोघं जण एकत्र येतात, ते एकमेकांचे होतात, तर त्यांच्या सिक्युरिटीच्या नीड्स असतात, सुरक्षिततेच्या गरजा असतात. आता ही सुरक्षिततेची गरज म्हणजे काय, तर मला अन्न, वस्त्र, पाणी, निवारा ह्या सगळ्या गोष्टी लागतात. माझी आर्थिक सुरक्षितता मला बघावी लागते, मला राहण्यासाठी घर लागतं. तर ही सुरक्षितता ती भावनिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, ही सुरक्षितता मला हे लग्न नावाचा घटक देत असतो. त्यामुळे आम्ही एकमेकांसाठी उद्या जेव्हा मला गरज असेल, मी शारीरिकदृष्ट्या कुठं मला कमकुवत पडलं तर मला कोणाची तरी काळजीची गरज आहे, तर ती काळजी कोण करणार, तर ती काळजी करणारी व्यक्ती मला हवी असते.
माझ्या भौतिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर आपण अवलंबून असतो. तर या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लग्न हा सगळ्यात चांगला पर्याय असतो, जो कायद्याने सुरक्षित आहे, समाजाने त्याला मान्य केलेला आहे. आणि जेव्हा मी या माध्यमातून एक जोडीदार शोधतो तर त्याचा ॲक्सेप्टन्स माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी हा चांगल्या पद्धतीनं होत असतो. त्यामुळं या माध्यमातून जेव्हा नातं निर्माण होतं तेव्हा ते पुढं टिकण्याची, ते बहरण्याची आणि त्याच्यातून एक आनंददायी कुटुंब निर्माण होण्याची शक्यता वाढते, जी माझी जगण्याची गरज आहे. एक माझा मोठा जगण्याचा अंग आहे. त्यामुळे माझ्या जगण्याला पूर्णत्व येण्यासाठी आपल्याला समाजामध्ये असं म्हटलं जातं, अरे लग्न नाही झालं तर मग काय अर्धवट आहे तुझं आयुष्य अजून. याचं का म्हटलं जातं? कारण की मी एक आणि ती एक असा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या जगण्याला पूर्णत्व येतं असं समजलं जातं. त्यामुळे ही पूर्णत्वाची जी गरज आहे ती गरज लग्न पूर्ण करतं. आणि त्यामुळे या सगळ्या कारणांसाठी आपण लग्न करत असतो, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. पण मग आता या नात्यामध्ये लग्न हे नातं असं आहे की ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, एक स्त्री एक पुरुष. मग या ज्या गरजा आहेत ज्या नीड्समधून आपण एकमेकांच्या जवळ येतो, त्या गरजा बरं कोणाच्या आहेत? त्या फक्त एकाच्या आहेत, फक्त पुरुषाच्या आहेत का फक्त स्त्रीच्या आहेत? तर नाही, ऑब्व्हियसली त्या गरजा ह्या दोघांच्याही आहेत. म्हणजे दोघं जण आपल्या गरजांसाठी एकत्र आलेले आहेत. आता ह्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची मग? अर्थातच दोघांची. कारण की तिच्या गरजा जेव्हा मी पूर्ण करेन आणि माझ्या गरजा जेव्हा ती पूर्ण करेन त्यावेळेस आमच्या अर्धवट असण्याला एक पूर्णत्व येण्याची प्रोसेस सुरू होईल. त्यामुळे ह्या दोघांच्या जर गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पण दोघांची आहे. दोघांनी ह्या जबाबदाऱ्या जर स्वीकारल्या तर आपण एकमेकांना जे हवंय, ज्या नीड्स आहेत एकमेकांच्या, त्या फुलफिल करू शकतो. आणि मग आपण एकमेकांना शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि सुरक्षिततेच्या पातळीवर एकमेकांना सांभाळून घेऊ शकतो, एकमेकांना आनंद देऊ शकू आणि एकत्रितपणानं सुखाने नांदू शकतो. तर या कारणांसाठी आपण लग्न करतो.